नमस्कार. क्रिकेट टीव्हीच्या होम ग्राउंड या शोमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे राजेश माहुरकर सर. सर हे महाराष्ट्र अंडर-19 मेन्स टीमचे सुद्धा कोच राहिलेले आहेत. गेल्या वर्षीसुद्धा सरांनी महिला सिनियर संघासोबत सुद्धा काम केलं आहे. अजूनही सर महाराष्ट्र क्रिकेट संघासोबत आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसोबत सुद्धा विविध स्तरावर काम करत आहेत. सर, क्रिकेट टीव्हीच्या होम ग्राउंड या शोमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच मला इन्व्हाइट केल्याबद्दल. महाराष्ट्राने फास्ट बॉलिंग कॅम्प ऑर्गनाईज केला होता. सर, तुम्ही त्याचा एक भाग होते. त्याच्यामध्ये कशा प्रकारचे टॅलेंट तुम्हाला बघायला मिळाले? महाराष्ट्राने हा जो इव्हेंट केला त्याचं नाव महा स्पीड स्टार असं हे त्याचं नाव होतं. त्यामध्ये महाराष्ट्रामधले जे क्रिकेट खेळतात ते सगळे जिल्हे सहभागी झाले होते. तसं झोनल वाईज 4 झोन सिलेक्ट केले होते. तर त्याला खूप चांगला प्रतिसाद महाराष्ट्रातून मिळाला आपल्याला. जवळजवळ 5 ते 6 हजार बॉलरनी त्यात पार्टिसिपेट केलं. त्यामध्ये मुलं मुली असे एक वेगळे डिव्हिजन होतं. त्यामध्ये एज क्रायटेरिया बघितला गेला आणि महाराष्ट्रामध्ये इतकं टॅलेंट आहे त्या इव्हेंटमधून आम्हाला कळालं. ॲक्च्युली म्हणजे सांगायचं तर मुलींमध्ये पण हायेस्ट स्पीड तो जो इव्हेंट होता तो स्पीडसाठी होता. पण चांगल्या स्पीडनी टाकणारे बॉलर तर मिळालेच, पण खूप चांगली ॲक्शन असलेली, खूप चांगलं पोटेन्शियल असलेले पण बॉलर आम्हाला बघायला मिळाले. तर त्यातून महाराष्ट्राने जे आम्ही ऑब्झर्वर म्हणून मी जे काम केलं त्यामध्ये एमच असा होता की हे जे बॉलर निवडायचे आपल्याला नंबर्स ऑफ काही नंबर चांगले घेऊन 50 ते 60 बॉलर्स निवडायचे आणि ते अपकमिंग महाराष्ट्राचं फ्युचर आहे. आणि खूप चांगले चांगले कोचेस आणि ऑब्झर्वर होते. आता महाराष्ट्र ही इनिशिएटिव्ह घेते की ह्या मुलांना जी मुलं सिलेक्ट झाली आहेत त्या मुलांना पुढे कॅम्प्स ठेवून त्यांच्यावर वर्षभर काम करायचं. म्हणजे एक फॅक्टरीसारखं काम होतं आहे की तुम्हाला पेस बॉलर रेडीज असतात अपकमिंग ह्याच्यासाठी. तर हा खूप चांगला इनिशिएटिव्ह होता. मला त्या इनिशिएटिव्हमध्ये एक पार्ट झालो होतो मी आणि त्यामुळे खूप चांगले बॉलर्स मला बघायला मिळाले आणि खूप चांगला अनुभव मला मिळाला. आणि फ्युचरमध्ये आता या बॉलर्सवर काम करायला फार मजा येईल. आणि मी थोडा उत्सुकही आहे की लवकरात लवकर हे बॉलर्स आमच्या हातात यावे आणि आम्ही यांच्यावर काम करू. सर, तुमच्या क्रिकेटचा प्रवास कसा होता? क्रिकेटची माझी जर्नी अशी चालू झाली की माझा काका स्वतः क्रिकेटर होता आणि त्यावेळेस मोबाईल तर नव्हतेच, टी व्ही पण फार काही लोकांकडेच असायचे. त्यावेळेस गल्लोगल्ली आमचा वाडा होता. आमच्या इथे वाड्यामध्ये सतत क्रिकेट खेळलं जायचं आणि क्रिकेट कल्चरच होतं. म्हणजे जिथे जाईल तिथं क्रिकेट खेळतानाच लोक दिसायचे. आणि मग मी पण त्याच पठडीतला होतो की बॅट बॉल सारखं क्रिकेट चालूच असायचं. माझे मित्र घेऊन आम्ही सतत क्रिकेट खेळत असायचो. आणि मग माझा काका जो क्रिकेटर होता तो त्याच्या मॅचेसला मला घेऊन जायचा. मी लहान असताना त्या मॅचेस बघायचो आणि मग मला आपोआपच ग्राउंडची आवड झाली की मॅच बघायला गेलो तर मलाही तेव्हा वाटायला लागलं यार मी जाऊन कधी क्रिकेट खेळू, मलाही असं व्हायला लागलं. त्यानंतर आमच्या स्कूलमध्ये एकदा नोटीस आली आणि तिथे सांगितलं गेलं की शाळेची टीम निवडली जाणार आहे, तर ह्या वेळेला तुम्ही या तिकडे. तर मी तिकडे गेलो आणि आमचं तेव्हा शनिवारी आणि रविवारी फक्त प्रॅक्टिस असायची शाळेची. आणि तिकडे मी जेव्हा गेलो तेव्हा मी असं क्लब वगैरे नव्हता लावला. तेव्हा मी आमच्या वाड्यात आमची अशी एक बोळ होती, तिथे सगळे तिथे पेस बॉलिंग टाकायचे. तिथं मी पण आपोआपच पेस बॉलर झालो. पळत येऊन बॉल टाकायचा आणि नॅचरली माझी बरी ॲक्शन झाली असेल माहीत नाही. पण जेव्हा मी स्कूलला गेलो तेव्हा पहिले 3 शनिवार रविवार माझ्याकडं कोणी बघितलंही नाही. मी त्यांना जाऊन विचारलं काही रे मला बॉलिंग देता का वगैरे, तर त्यांनी म्हणले नाही बॉलिंग वगैरे नाही, तू थांब असंच. तर मी वाट बघून 4थ्या रविवारी म्हणजे 1 महिन्यानंतर मी खाली पडलेला बॉल उचलला नेटमध्ये, रनअप घेतला आणि बॉल टाकला. मी पहिला बॉल टाकला सगळ्यांचं लक्ष गेलं, अरे हा कोण आहे. आणि ॲक्शन इतकी नॅचरली होती की
त्यांनी मला म्हणले घे रे जरा अजून टाक 2-4 बॉल. 2-4 बॉल टाकले. त्यानंतर मला म्हटले अरे चांगला बॉलर आहेस तू, त्यात मी लेफ्ट आर्म होतो. त्यामुळे मला त्यांनी म्हटले आज तुला नवीन बॉल देतो, चल नवीन बॉलवर टाकून दाखव. मग ॲक्च्युली आमचं नेट संपायला आलं होतं. परत पॅडअप करायला लावले 2 चांगल्या बॅट्समनला. मी त्यांना बॉलिंग केली, खूप चांगली बॉलिंग टाकली. मला अनुभव नव्हता, बॉलिंग चांगली टाकली. दुसऱ्याच दिवशी आमची स्कूलची एक टुर्नामेंट होती. दुसऱ्याच दिवशी मला मॅचमध्ये त्यांनी घेतलं आणि त्या मॅचमध्ये माझी पहिली विकेट LBW आहे, पण मी अपील केलंच नाही. मला माहितीही नव्हतं की अपील वगैरे करायचं असतं वगैरे. किपरने अपील केलं, हंपायरने आऊट दिला. मग मला ती माझी पहिली विकेट होती क्रिकेटमधली. मग त्या मॅचला मी 2 विकेट काढल्या. त्यानंतर स्कूलच्या टीममध्ये मी रेग्युलर खेळायला लागलो आणि मग माझे जे स्कूलचे जे मित्र होते त्यांनी मग मला घेऊन गेले की आता तू अकॅडमी जॉईन कर. मग मी एका महाराणा प्रताप म्हणून एक पुण्यामध्ये क्लब आहे, तिथं तो माझा पहिला क्लब आहे. तिथनं मग चांगला खेळत होतो म्हणून मला इंगळे सरांकडे, माझे पहिले गुरु प्रदीप इंगळे सर, त्यांच्याकडे मला घेऊन गेले. मग तसं माझी क्रिकेटची जर्नी चालू झाली आणि मग नंतर मी महाराष्ट्रासाठीही खेळलो. आपल्या पुण्यामध्ये जो चांगलं नाव घेतलं जातं ज्या केडन्स क्रिकेट अकॅडमी, त्या केडन्स क्रिकेट अकॅडमीकडून मी खेळलो. त्यानंतर मी त्याच अकॅडमीचा 6 वर्ष कोच होतो. मग कोचिंग चालू केली. मग कोचिंगमध्येही मी महाराष्ट्रासाठी कोचिंग केली अंडर-19साठी मेन्समध्ये. मग लास्ट इयर मी सिनियर वुमन्सला केलं. ह्या वर्षी पण मी महाराष्ट्रासाठी काम करतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी दुसऱ्या देशासाठी म्हणजे थायलंड वुमन्स क्रिकेट टीमसाठी काम केलं आणि आम्ही वर्ल्ड कप रिप्रेझेंट केलं. आम्ही वर्ल्ड कप खेळलो. ऑस्ट्रेलियामध्ये ते वर्ल्ड कप होतं. तो एक खूप चांगला अनुभव होता माझ्यासाठी. खूप शिकायला मिळालं मला. आणि अकॅडमी आहेत. आता आम्ही 2 अकॅडमीमध्ये मी काम करतो. हे जे ग्राउंड आहे सनराईज क्रिकेट स्कूल, 22 यार्ड्स क्रिकेट अकॅडमी, अशा 2 अकॅडमी आमच्या आहेत. खूपसे चांगले ॲथलीट आमच्याकडे, एक चांगले क्रिकेटर्स प्रॅक्टिसला येतात. इवन आमच्या 22 यार्ड्सवर तुमचा केदार जाधव, राहुल त्रिपाठी ही लोकही येत होती. त्यानंतर मुकेश चौधरी हा ओरिजिनली आमच्याकडनंच तयार होऊन IPL खेळलेला आहे. आत्ता महाराष्ट्राकडून जी खेळली आपली श्रद्धा पोकरकर, लेफ्ट आर्म पेस बॉलर, ती पण जेव्हा तिला काही सेशन्स करायचे असेल तेव्हा ती येते. ती स्वतः आत्ता WPL पण खेळली बेंगलोरच्या टीमकडून. तर आता चांगले प्रोफेशनल क्रिकेटर इथे यायला लागलेत. त्यामुळे कोचिंग पण आमचं तसं अपडेट व्हायला लागलं आहे. चांगले जेव्हा क्रिकेटर येतात तेव्हा कोचिंगमध्येही चांगल्या गोष्टी आम्हाला त्यांच्याकडनं शिकायला मिळतात, इम्प्रूव्हमेंट होती. तसं मी BCCI लेवल 1 केलं आहे. त्यानंतर NSDC लेवल 2 पण केलेलं आहे. आणि क्रिकेटचे असे जे कोर्सेस होतात ते बरेचसे मी केले. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग. तर मी स्वतःला अपग्रेड ठेवायचा प्रयत्न करतो. म्हणजे माझ्याकडे जे शिकायला मुलं मुली जे येणार आहेत त्यांना मी काहीतरी बेटर आणि चांगलं देऊ शकतो. त्यासाठी माझे प्रयत्न चालू असतात नेहमीच. सर, एक चांगला क्रिकेटपटू होण्यासाठी तुम्ही मुलांमध्ये काय बघतात? पहिल्यांदा आमच्याकडे जेव्हा मुलगा येतो तर त्याकडे त्याचा पोटेन्शियल कुठनं कळतं आम्हाला. पहिलं तर त्याचा उत्साह काय असतो. अगदी रॉ असतात, त्यांना कळत नसतं. ते फार आवडीने आलेले असतात. सारखे दिवसभर घरी क्रिकेट बघत असतात, फार आवड असते. मग क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये आल्यानंतर त्यांना जेव्हा आम्ही काही गोष्टी शिकवायला सुरुवात करतो, मग ती शिकवताना आम्हाला एक गोष्ट जाणवते की अरे ह्याची ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे. जे शिकवतो ते पटकन ह्याला पिक करता येते. अशी मुलं क्रिकेटमध्ये पुढे जाण्याची जास्त शक्यता असते. आणि मग अशाच मुलांकडे आपोआपच आमचं लक्ष आकर्षित होतं आणि त्यांना त्या पद्धतीने आम्ही कोचिंग करतो. क्रिकेटर्सने कोणत्या गोष्टीवर जास्त भर दिले पाहिजे, मग तो बॉलर, बॅट्समन किंवा ऑलराऊंडर असेल? क्रिकेट करिअर ज्याला करायचं आहे त्या मुलांसाठी एक चांगली गोष्ट मी काय सांगेन की तुम्हाला जेव्हा आपण करिअरच्या दृष्टीने क्रिकेटकडे बघतोय तर तुम्हाला
त्यासाठी कमीत कमी 7 ते 8 तास दिवसातले देणं गरजेचं असतं. म्हणजे 7 ते 8 तास क्रिकेटच खेळायचं असं नाही आहे. तुम्ही एक छान शेड्यूल बनवू शकता. तुमच्या फिटनेसचा टाईम तुम्ही ठरवू शकता, तुमचा रेस्ट टाईम तुम्ही ठरवू शकता आणि प्रॅक्टिस अशा कोचेसकडे तुम्ही किंवा असा कोच तुम्ही निवडू शकता की ज्याच्याकडनं तुम्हाला स्पेसिफिक गोष्टी शिकायला मिळतील. शेड्यूल, पिरियडिकल प्रोग्राम बनवून तुम्ही त्या पद्धतीने ती प्रॅक्टिस केली पाहिजे आणि फार डेडिकेशननी आणि टार्गेट ओरिएंटेड प्रॅक्टिस तुम्ही जर केली तर तुम्ही तुमचे गोल अचीव करू शकता. दुसरं होतं की तुम्हाला रिकव्हरी टाईम आणि रेस्ट टाईम ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करता आल्या पाहिजे. रिकव्हरी टाईम म्हणजे तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस भरपूर करता त्यानंतर जो राहिलेला तुमचा डे असतो त्या डेमध्ये तुमची रिकव्हरी चांगली व्हायला पाहिजे. ती फक्त रिकव्हरी तुमची रेस्टनी होत नाही तर फूड रिकव्हरी पण असते. तर तुम्हाला चांगला डाएट ठेवणं तेवढंच गरजेचं असतं. डाएट, ट्रेनिंग, रेस्ट या 3 गोष्टी आहेत. स्क्रीनपासून थोडंसं लांब राहिलेलं बरं या दिवसात, कारण की मोबाईल सगळ्यांकडे आहेत आपल्या, पण तो किती वापरायचा या गोष्टींकडे पण आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आणि मी तर या गोष्टी सांगण्यापेक्षा मी बोलेल की क्रिकेटसाठी काय तुम्हाला करता येईल, किती वेळ तुम्हाला व्यवस्थित देता येईल तेवढ्या गोष्टी तुम्ही देणं गरजेचं आहे. अजून एक सांगेल मी तुम्हाला, प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला क्वालिटी प्रॅक्टिस आणि स्मार्ट वर्क या 2 गोष्टी तुम्हाला करायला पाहिजे. ॲथलीटसाठी, खास करून क्रिकेटरसाठी फिट राहणे किती गरजेचं आहे? आत्ताच्या क्रिकेटमध्ये जर तुम्ही बघितलं तर 3 फॉर्मॅटमध्ये क्रिकेट खेळलं जातं. T20, वन डे, डेज क्रिकेट. त्यामध्ये तुम्हाला फिजिकल फिट राहणं मस्ट आहे. आता तुम्ही तुमची तयारी जर, आता मी एक एक्झाम्पल देतो, तुम्ही डेज क्रिकेट खेळत आहे, त्यामध्ये ॲज अ बॉलर जर विचार केला की आज दिवसभरात मला 3 स्पेल टाकायचे आहेत, 8-8-8 असे ओव्हरचे, तर मला दिवसाला 24 ओव्हरचा स्पेल जर मिळणार असेल तर मी 24 ओव्हर टाकण्यासाठी फिजिकल एबल आहे का? तसंच एखादा बॅट्समन आहे, मी तिथे जाऊन 100-150 रन मला करायचे आहेत, तर मी तेवढा वेळ बॅटिंग करू शकतो का? या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला फिटनेस करणं गरजेचं आहे. आणि फिटनेसमध्ये पण मी तेच एकदा सांगेल की खूप क्वालिफाईड ट्रेनर्स आत्ता आहेत जे स्पेसिफिक क्रिकेटसाठी काय जे लागतं, ट्रेनिंग कशी करायची ते करू शकतात. ॲज अ कोच मी पण ट्रेनिंग देऊ शकतो, पण मी नेहमी सांगतो की तुम्ही स्पेसिफिक किंवा क्वालिफाईड ट्रेनरकडे जा, म्हणजे तुम्हाला योग्य रीतीने ट्रेनिंग मिळेल. आणि तुम्हाला दिवसातनं ट्रेनिंगचा तुमचा टाईम हा फिक्स केला पाहिजे. आणि मग सेम त्याच्यामध्ये पण आहे, ट्रेनिंग करताना तुम्हाला प्लस रिकव्हरी टाईम आणि फूड इनटेक हे खूप चांगलं ठेवणं गरजेचं आहे. ट्रेनिंग मस्ट आहे, त्याशिवाय पर्यायच नाही. अच्छा सर, मेंटली फिट राहण्यासाठी काय केलं पाहिजे? एकच उत्तर देईल मी की योगा, मेडिटेशन या गोष्टी आपण करू शकतो. म्हणजे तुम्हाला प्रेशर सिच्युएशन जेव्हा असते मॅचमध्ये, किंवा तुम्ही एक्साइटमेंटमध्ये असता, किंवा तुम्ही थोडेसे घाबरलेले असता, यावेळेस आपलं ब्रीदिंग हलतं. जेव्हा ब्रीदिंग हलतं तेव्हा आपलं डिसिजन मेकिंग थोडंसं कमी होतं. तुम्हाला जर चांगले डिसिजन घ्यायचे असेल गेम क्रिकेट खेळताना ऑन फील्ड, त्यावेळेस तुम्ही काम असलं गरजेचं आहे. त्यासाठी तुमचं ब्रीदिंग नॉर्मल असणं गरजेचं आहे. व योगा यामध्ये तुम्ही मेडिटेशन करून तुमच्या ब्रीदिंगवर जर चांगला कंट्रोल ठेवायचा प्रयत्न केला तर तो तुमचा गेममध्ये रिफ्लेक्ट होतो. म्हणजे तुमची डिसिजन घ्यायची ॲबिलिटी चांगली होती जेव्हा तुमचं ब्रीदिंग नॉर्मल असतं. क्रिकेटर्सने त्याच्या प्रॅक्टिसच्या वेळी आणि मॅचेसच्या वेळी येणाऱ्या प्रॉब्लेम्सवर काम कसं केले पाहिजे? 2 गोष्टी असतात. बऱ्याच वेळा होतं कसं की टेक्निकली आणि मेंटली ह्या 2 गोष्टी येत असतात. तर फेल्युअर येणं किंवा परफॉर्मन्स होणं ह्या गोष्टी क्रिकेटमध्ये सतत घडत असतात. तर त्यामध्ये एक मी सांगेल की कमबॅक हे एक शब्द लक्षात ठेवा की अरे मी हे करू शकतो, हा विश्वास असणं गरजेचं आहे. मी एखादी ओव्हर टाकत असेल, मला पहिल्या दुसऱ्या बॉलला बाउंड्री मारली, तर मला हा विश्वास पाहिजे की 3ऱ्या बॉलला मी त्याची विकेट घेऊ शकतो. सेम बॅटिंगमध्येही आहे.
बॉलिंगमध्ये आहे, फिल्डिंगमध्ये आहे, तुम्ही स्वतःला कसं बॅक करताय हे फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जेव्हा फील्डमध्ये जाता तेव्हा तुम्ही एकटेच असता, तेव्हा तुम्हाला सेल्फ बॅकच करावं लागतं. त्यामुळे स्वतः मेंटली स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे आणि स्वतःहूनच स्वतःला बॅक करून गेममध्ये येणं. कुठल्याही कोचनी जेव्हा तो अकॅडमीमध्ये प्रॅक्टिसला येत असतो तर त्याची मॅच बघणं गरजेचं असतं त्याच कोचने. म्हणजे जेव्हा तो मॅचमध्ये काय करतो आहे ते बघून आपल्याला नेटमध्ये तशी प्रॅक्टिस त्याला द्यावी लागते. त्यामुळे कोचेसचं काम हे आहे की फक्त अकॅडमीमध्ये प्रॅक्टिस न घेता त्याच्या मॅचेस पण बघणं तेवढंच गरजेचं असतं. मग जेव्हा हा कॉम्बो होतो, मॅच बघून त्याची प्रॅक्टिस ठरवली जाते की काय प्रॅक्टिस करायची आणि तू कुठे कमी पडतो आहे आणि तू कुठे चांगला आहे ते अजून कसं इम्प्रूव्ह करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कोचला त्याची मॅच बघूनच कळतं. तर कोचेसनी मॅच बघून ठरवावं की त्याला काय देता येईल, त्याच्यामध्ये काय कमी आहे आणि आपल्याला त्याला कुठे इम्प्रूव्ह करायचं. सर, आता क्रिकेटर्सचे दिवसाचे रुटीन आणि त्याचा डाएट कसा असला पाहिजे त्याबद्दल आम्हाला सांगा. शेड्यूल असणं गरजेचं आहे. मी म्हणेल प्लॅन, माझ्या वर्कआउटचा मी प्लॅन केला आहे, माझ्या डेचा मी प्लॅन केला आहे, हे असणं गरजेचं आहे. त्याला आपण पिरियडिकल प्रोग्राम पण म्हणू शकतो. तुम्ही तो तुमचा वीकली करू शकता, मंथली करू शकता, इयरली करू शकता. तर क्रिकेटरचा डे हा तुम्ही प्रॅक्टिस तुमची पहिली असेल किंवा पहिले तुमचं ट्रेनिंग असेल त्या पद्धतीने आहे. दुसरा प्रश्न होता तुमचा की न्यूट्रिशन. तुम्हाला डाएटचा जो असेल ना, मी परत एकदा सांगेल की तुम्ही स्पेसिफिक माणसाकडे आणि क्वालिफाईड पर्सनकडे जाणं गरजेचं आहे, जो तुम्हाला तुमचं डाएट आता तुम्ही काय करताय आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय बदल करायचे हे एखादा क्वालिफाईड न्यूट्रिशन सांगू शकतो. मी इथे आत्ता सांगू शकतो की तुम्हाला प्रोटीन इनटेक करावं लागेल, कार्बो हे ते सगळं सांगू शकतो, पण जो त्याच्यातला तज्ज्ञ आहे त्याच्याकडंच जावं. म्हणजे मी एक सांगेल की क्रिकेट खेळताना चांगला कोच, चांगली फॅसिलिटी, चांगला ट्रेनर आणि चांगला डायटिशियन ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि जर तुम्ही क्रिकेटला करिअर म्हणून बघतायत तर ह्या चारही गोष्टीतनं तुम्हाला जावं लागेल. आणि परत एकदा येईल की तुम्ही तुमचा डे ठरवा की तुम्हाला प्रॅक्टिस कधी करायची आहे, तुम्हाला ट्रेनिंग कधी करायची, तुम्हाला रिकव्हरी टाईम काय आहे, तुमचा स्क्रीन टाईम काय, फॅमिलीसाठी तुम्ही किती टाईम घेताय, या सगळ्या गोष्टी तुमच्या दिवसातल्या तुम्ही ठरवल्या गेलेल्या पाहिजेत. आणि ह्या शेड्यूलनी तुम्ही जर गेलात तर ती एक हॅबिट लागते आणि एक डिसिप्लिन लागतं आणि त्या डिसिप्लिनचा उपयोग आपल्याला क्रिकेट खेळताना होतो, मॅच खेळताना होतो. सध्या क्रिकेटमध्ये खूप कॉम्पिटिशन वाढलं आहे, त्यामुळे क्रिकेटरने या कॉम्पिटिशनमध्ये कसं फोकस राहिलं पाहिजे. सिम्पल आन्सर देऊ तुम्हाला याचं. क्रिकेटच तुम्हाला लाईफ स्किल शिकवतो. क्रिकेटच तुम्हाला शिकवतो की प्रेशर सिच्युएशनमध्ये कसं खेळायचं. क्रिकेटच तुम्हाला शिकवतं की एक्साइटमेंट असेल तर कसं खेळायचं. क्रिकेट खेळताना तुम्हाला इतक्या सिच्युएशनमधनं जावं लागतं की तुम्हाला तुमचे लाईफ स्किल आपोआपच तुमचे तयार व्हायला सुरुवात होतात, आपोआपच तुम्हाला डिसिप्लिन होतं. आणि ज्या मुलांना फोकस असतो की मला काहीतरी फ्युचरमध्ये करायचं आहे, त्यांना तुम्हाला इतर गोष्टी सांगाव्या नाही लागत, तुला हे करावं लागेल, ते करावं लागेल, त्याला बरोबर कळतं. कॉम्पिटिशन सगळ्या क्षेत्रात आहे, पण त्यामध्ये आपल्या टीममध्ये 15 जणं आहेत. इंडियाच्या टीममध्ये आत्ता 15 जणं तुम्ही बघितले, त्यामध्ये पण कॉम्पिटिशन आहे. 11 जणं खेळतात, ते 4 जे बाहेर बसले तेही दिग्गज प्लेअर आहेत. ते कॉम्पिटिशन आहेच, पण जेव्हा तुम्हाला परफॉर्म करायचा चान्स मिळतो आणि तुम्ही टीममध्ये येता तेव्हा ती जागा कशी टिकून ठेवायची ते महत्त्वाचं असतं. आणि क्रिकेटमध्ये अपडाऊन्स असतात. जर तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये फेल्युअर गेला, जसं हे वर्ल्ड कप आपण बघितलं, त्यामध्ये विराट कोहली असा प्लेअर आहे की ओपनिंगला या वर्ल्ड कपला त्यांनी ओपनिंग केली. पहिल्या 6 मॅचमध्ये परफॉर्मन्स नाही झाला. मी म्हणेल 2 मॅचमध्ये त्यांनी 35-30 केले होते, ते पण ओपनिंगला जाऊन तेवढे पण चांगला स्कोर येतो, का वाईट नाही. पण विराट कोहलीकडनं जी अपेक्षा होती ती आपल्याला नाही मिळाली. त्यामुळे सेकंड लास्ट मॅचला आपल्याला दिसलं सेमीफायनलमध्ये की तो थोडा फ्रस्ट्रेशनमध्ये आला, पण परत त्यांनी त्याला सेल्फ बॅक केलं आणि फायनलमध्ये विराट कोहलीनी जे 70 रन केले ते चांगलं एक्झाम्पल आहे आपल्यासाठी की मोठ्या प्लेअरला पण प्रेशर येऊ शकतं
पण तो त्यातनं बाहेरही पडू शकतो. मग इथे परत एकदा येतं की तुम्ही स्वतःला कसं बॅक करताय. ते फार म्हणजे चांगलं उदाहरण आहे विराट कोहलीचं. आणि आता जे बाहेर बसले होते त्यांचाही तो प्रश्न आहे की अरे मी का नाही आत. चलो ठीक आहे. मग आता त्यांचा माइंडसेट असेल की इंडियाने वर्ल्ड कप जिंकला आहे. नाव अपकमिंग जे सिरीज असेल तिथे आपल्याला चान्सेस मिळणार आहेत. आता तिथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आणि पुढच्या सिरीजमध्ये इंडियाच्या मेन टीममध्ये परत कसं आमची जागा बनवायची त्याचा ते आत्ता विचार करत असतील. सर, महाराष्ट्राच्या काही खेळाडूंना तुम्ही कोचिंग करत आहात, त्याबद्दल आम्हाला सांगा. नक्कीच. ईशा, अंबिका या आपल्याकडे ज्या 4 मुली येतात, ईशा, अंबिका, श्रुती आणि दामिनी बनकर, या लास्ट इयरपासून माझ्याकडे प्रॅक्टिस करतात आहे. टॅलेंटेड मुली आहेत. लास्ट इयर मी महाराष्ट्राचा कोच होतो, त्यामुळे माझी आणि त्यांची प्रथम तशी ओळख झाली. त्यानंतर महाराष्ट्र कोचिंगमध्ये जो परफॉर्मन्स त्यांनी दिला तो तर चांगलाच होता. पण प्रॅक्टिसमध्ये जेव्हा आम्ही होतो त्यावेळेस आम्हाला बऱ्याचशा गोष्टी इम्प्रूव्ह करण्याची गरज होती. तर प्रॅक्टिसमध्ये असताना आम्ही चर्चा करायचो की या गोष्टींवर आपल्याला काम करायचं आहे पुढे फ्युचरमध्ये. त्यावेळेस त्या मुलींनी ते मनावर घेतलं आणि त्यापासून त्या माझ्याकडे प्रॅक्टिसला यायला लागल्या. तर खूप मेहनती मुली आहेत, रेग्युलर बेसिसवर प्रॅक्टिसला येतात. दामिनी आणि अंबिका या दोघी डिस्ट्रिक्टच्या आहेत. त्यांचं होमटाऊन पुणे नसल्यामुळे त्यांना इथे खूपशा गोष्टी मॅनेज करून राहावं लागतं. त्या इथे पेईंग गेस्ट वगैरे PG वगैरे करून त्या इकडे राहतात आणि तसा त्यांचा खर्चही खूप होतो. जेवणाचे तसं मॅनेज करावं लागतात गोष्टी. त्या सगळं करून त्यांचं ग्राउंडवरचं डेडिकेशन खूप चांगलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करतात ते आणि चांगल्या इम्प्रूव्ह पण होतात ते. ईशा आणि श्रुती ह्या दोघी पुण्यातल्या आहेत. दोन्ही चांगल्या ऑलराऊंडर आहेत. खूप चांगली पेस बॉलिंग टाकतात, बॅटिंगही मिडल ऑर्डरला करतात. तर चांगल्या प्लेयर आहेत आणि आत्ता इम्प्रूव्ह होतात ते. त्यांचा एम खूप छान आहे की महाराष्ट्र खेळून पुढे आपल्या देशासाठी खेळायचं. डेडिकेशन आणि प्रॅक्टिस खूप छान करतात यामुळे. नाशिकची रसिका शिंदेसुद्धा सर तुमच्याकडे प्रॅक्टिसला येते, त्याबद्दल आम्हाला सांगा. रसिका तर माझं फर्स्ट इम्प्रेशन असं होतं, रसिकाला मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं तर मुलींमध्ये अशी एक तगडी मुलगी असं आपण म्हणतो की फिटनेस वाईज स्ट्रॉंग असलेली मुलगी रसिका होती. पेस बॉलिंग टाकती. तर सिनियरच्या टीममध्ये ती आमच्या कॅम्पला होती, पण ती 23 वगैरे खेळली. सिनियरच्या टीममध्ये ती खेळली नाही, पण तिने महाराष्ट्रासाठी 23ला खूप चांगला परफॉर्मन्स केला. ती स्वतः डिस्ट्रिक्टला आहे, नाशिक डिस्ट्रिक्टकडून खेळती ती. जेव्हा आम्ही प्रॅक्टिसला एकत्र भेटलो तेव्हा सेम तिलाही मी बघितलं. काही व्हिडिओज वगैरे तिचे मी बघितले, काढले. त्यानंतर मला असं जाणवलं की थोडंसं टेक्निकली काम करणं गरजेचं आहे. म्हणजे ती आत्ता बेटर आहेच, तर अजून चांगली होऊ शकते. त्यासाठी काम करणं नक्कीच गरजेचं आहे. मग ऑफ सीझन असतो तेव्हा मी तिच्याशी चर्चा केली. त्यानंतर तिला ते पटलं, काही गोष्टींवर काम करावं लागेल. मग ती माझ्याकडे आता प्रॅक्टिसला येते आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही शॉर्ट आऊट केलेल्या आहेत आणि आता तिची ॲक्शन वगैरेमध्ये बरीचशी इम्प्रूव्हमेंट झाली आहे. आता फ्युचर महाराष्ट्राच्या टीममध्ये एक मेन बॉलर म्हणून बघतात तिच्याकडे, तर ती अचीव करेल ती गोष्ट. सर, आजकालच्या काळामध्ये क्रिकेटमध्ये पॅरेंट्सची इन्व्हॉल्वमेंट खूप वाढली आहे, तर तुम्ही त्यांना काय सांगाल की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे? नक्कीच. खूपच चांगला प्रश्न आहे हा. म्हणजे आत्ता अकॅडमीमध्ये आणि कोचिंग करताना मॅचेसमध्ये पेरेंट्स मॅच बघायला येतात. चांगली गोष्ट आहे. एका दृष्टीने पेरेंट्स अवेअर झालेत की आपल्या मुलाला जर क्रिकेटमध्ये करिअर करायचं असेल तर त्याला काय करावं लागेल, तर त्याला कुठल्या ठिकाणी कोचिंगला न्यायचं, कुठले कोचेस हे करायचं, कुठल्या कोचेसकडे त्याला पाठवायचं, ह्या सगळ्या गोष्टीचं डिसिजन पेरेंट्सच घेत असतात. पण त्यामध्ये बऱ्याच वेळा असं व्हायला लागलं आहे की इन्व्हॉल्वमेंट पेरेंट्सची ही थोडी जास्त कधी होती. काही पेरेंट्स असे आहेत की त्यांना माहिती आहे की माझं काम काय की मुलाला चांगलं एज्युकेशन देणं, त्याचं
डाएटचा चांगला सांभाळणं आणि क्रिकेटच्या ग्राउंडवर आणून सोडणं. बाकी जे काय करतील ते कोचेस करतील. आणि असे जे प्लेयर्स असतात त्यांची जास्त इम्प्रूव्हमेंट झालेली आम्ही बघितली आहे. कारण की ज्यांच्या घरी खूप जास्त क्रिकेट डिस्कस होतं त्या मुलाच्या क्रिकेटबद्दल, त्या मुलाला नेहमी एक प्रेशर राहतं की परफॉर्मन्स करताना मला उत्तर द्यायचं आहे, मेन म्हणजे माझ्या पेरेंट्सला. तर ते एक प्रेशर येऊ शकतं, त्यामुळे परफॉर्मन्स इफेक्ट होऊ शकतो त्या मुलाचा. आणि मग पेरेंट्सनी काही गोष्टी ठेवाव्यात की क्रिकेट आपण त्याला त्याच्या आवडीने, त्याला आवडतं म्हणून खेळायला गेलो आहे, तर त्याला कुठे प्रेशराईज करू नये. बऱ्याच वेळा असं होतं की अरे बघ, मी तुला 10,000ची बॅट घेऊन दिली बरं का, मी तुला ह्या कोचेसकडे नेलं आहे, माझे एवढे पैसे खर्च होतात, ते माझा एवढा टाईम जातो, असं अननेसेसरी त्या मुलाला बोललं जातं. मग ते पण त्याच्यावर प्रेशर येत राहतं. तर कुठलाही क्रिकेटर जेव्हा एन्जॉय करेल ना क्रिकेट, तेव्हाच त्याचा बेस्ट परफॉर्मन्स बाहेर येतो. तर पेरेंट्सनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की ते क्रिकेटच्या ग्राउंडवर जाऊन त्यांनी एन्जॉय करणं, क्रिकेट एन्जॉय करणं, ही गोष्ट त्यांच्याकडनं हिरावून घेतली तर त्यांचा परफॉर्मन्स नाही होणार. आणि कालांतराने परफॉर्मन्स नाही झाला तर ती मुलं क्रिकेट सोडून देतील आणि मग दुसरं काहीतरी ते बघतील आणि मग दुसऱ्या क्षेत्रात पण त्यांचं असंच होईल. तर पेरेंट्सनी नेहमी लक्षात ठेवावं की तुमचं काम आहे मुलाच्या डाएटकडे लक्ष देणं, त्याचं नेणं आणणं करून देणं. कोचला तुम्ही नक्की भेटा, त्याच्या प्रोग्रेसबद्दल विचारा आणि त्याशी त्या गोष्टी डिस्कस करा की तुला आम्ही ह्या पद्धतीने तू चूज केलं जे करिअर आहे त्यामध्ये तुझी प्रगती नीट होती का नाही, एवढं विचारपूस केली तरी चालेल. आणि एक छोटंसं एक्झाम्पल, आता मुलं शाळेतही जातात, कॉलेजला जातात, तिकडे कुठले पेरेंट्स येऊन आज जाऊन बसतात का आपला मुलगा कसा शिकतोय किंवा ते टीचर जाऊन काय शिकवतात ते तिथे तुम्हाला अलाउ पण नाही करणार. इथे तुम्हाला मॅचेसला कोचेस येऊन अलाउ करतात, आहे मॅच बघा, पण तुम्ही मग मॅच बघून एन्जॉय करण्यापेक्षा तुम्ही त्यांना कोचिंग करणं, बाहेरनं आवाज देणं, ह्या गोष्टी सर्रास घडतात, ते मी रोज बघतो. मग ॲज अ कोच म्हणून मी त्याची काळजी अशी घेतो की कुठली टुर्नामेंट असेल तर मी पेरेंट्स मीटिंग पहिली घेतो आणि पहिल्यांदा पेरेंट्सला गाईड करतो की तुम्ही ह्या गोष्टी केल्या पाहिजेत की मुलांशी तुम्ही क्रिकेट डिस्कस करू नका, आमच्यावर थोडा विश्वास ठेवा, आम्ही त्यांना जे सांगायचं क्रिकेटसाठी जे उपयोगी आहे ते आम्ही सगळं त्यांच्याकडनं ग्राउंडवर करून घेऊ. तुमचं प्रेशर देऊ नका, कारण की क्रिकेट खेळताना त्याला ऑलरेडी काही प्रेशर्स असतात. त्याला बॅट्समनशी डील करावं लागतं, बॉलरला, त्यानंतर बॅट्समनला बॉलरशी डील करावं लागतं, बॉलरला बॅट्समनशी डील करावं लागतं, ते असतं. त्यानंतर कोचेसनी काही गोष्टी सांगितलेल्या असतात, ते प्रेशर असतं. तर ह्या सगळ्या प्रेशरमध्ये तो ऑलरेडी खेळत असतो आणि मग त्यामध्ये जर अजून तुम्ही स्वतःचा प्रेशर दिला ॲज अ पेरेंट तर त्या मुलाचा परफॉर्मन्स व्हायला थोडीशी गडबड होण्याची शक्यता असते. काही मुलं ना ती हॅबिट असते की मला आई आली, वडील आले तर माझा परफॉर्मन्स होतो. अशी काही मुलं आम्ही बघितलीत की त्यांचे आई वडील आले नाही तर त्याचा परफॉर्मन्स नाही होत. पण पेरेंट्सनी लांब राहणं हे मी या ह्याच्यातनं सांगेल. त्यांना त्यांचं क्रिकेट एन्जॉय करून द्या आणि त्यांचा परफॉर्मन्स तुम्ही एन्जॉय करा. राजेश सर, तुम्ही क्रिकेट टीव्हीच्या आमच्या होम ग्राउंड या शोमध्ये आलात. खूप छान असे पॉईंट्स तुम्ही आमच्याबरोबर शेअर केले, त्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच तुम्ही मला इन्व्हाइट केल्याबद्दल. माझे काही वैयक्तिक जे काही पॉईंट्स होते ते ऐकल्याबद्दल मी तुम्हाला थँक्यू म्हणतो.